हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 16 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी अंजलीने अर्णवकडे 50% प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला आणि अर्णव हा तर आपल्या ताईचा भक्तच आहे. ताईने काही चुकीचं मागितलं तरी मी ताईला नकार देऊ शकत नाही असं म्हणून त्याने चक्क 50% प्रॉपर्टी द्यायचं ठरवलं. वकिलांना बोलवलं. ईश्वरीने अर्णवला समजावण्याचा प्रयत्न केला. सर, हे करू नका, हा सगळा राजेशचा डाव आहे. तुम्ही ताईच्या नावावर प्रॉपर्टी कराल आणि राजेश ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि मग आपल्याला खूप मोठा धक्का बसेल. पण अर्णवने काहीच ऐकून घेतलं नाही. मला माझ्या ताईच्या नावावर प्रॉपर्टी करायची आहे असं म्हणून त्याने वकिलांना बोलून घेतलं. पण एकीकडे आता ईश्वरी ही प्रॉपर्टी ताईच्या नावावर होऊ नये, अंजलीच्या नावावर होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे, तर दुसरीकडे वल्लरीने सुद्धा ठरवलंय, मी इतकी वर्ष काय फालतूमध्ये मेहनत करत होते का? 50% प्रॉपर्टी मी अंजली आणि राजेशच्या घशात जाऊ देणार नाही. त्यामुळे तिने सुद्धा मोठा बॉम्ब फोडायचा ठरवलाय. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरातले सगळेजण मस्त डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि बिचारी ईश्वरी सगळ्यांना वाढत असते. आता ही ईश्वरी स्वतः जेवण कधी करते देव जाणे. ईश्वरी सगळ्यांना वाढत असते आणि मग आकाश विषय काढतो. खरंच आज जे क्लाउड किचन वाचलंय ना, ते फक्त ईश्वरीमुळे. ईश्वरीला लास्ट मोमेंटला इतक्या भारी आयडिया सुचतात की तिच्यामुळेच हे शक्य झालंय. ईश्वरी खुश होते, स्माईल करते. अंजली आणि मामीचा मात्र चांगलाच जळफाट होतो. अर्णव सुद्धा म्हणतो, हो, ईश्वरी खूप जुगाडू आहे आणि तिचे जुगाड हे नेहमीच कामाला येतात. तर अंजलीचा जळफाट होतो आणि अंजली चिडून म्हणते, चिंटू, असं काही नाहीये. तू जर तिथे वेळेवर पोहोचला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. ईश्वरीला वाईट वाटतं की अंजली असं का बोलतीये. मामी चांगलीच खुश होते आणि आकाश म्हणतो, हो, ते तर खरंय, दादा तेथे आला म्हणून सगळं नीट झालं. पण मामा म्हणतो, नाही नाही, तसं नाहीये, ईश्वरी तेथे होती म्हणून सगळं घडलंय. मामी म्हणते, नाही, अर्णव तेथे पोहोचला म्हणून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर लगेचच मामा म्हणतो, अर्णव तेथे वेळेवर पोहोचला पण आयडिया ईश्वरीची होती ना, त्यामुळे हे सगळं झालंय, हो की नाही अर्णव? अर्णव म्हणतो, हो, खरंय. तर लगेचच अंजली म्हणते, नाही, मला नाही असं वाटत आणि मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी आता जे काही बोलणार आहे ना, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मोठा धक्का बसेल हे मला माहिती आहे. पण मला माझ्या बाळाच्या भविष्यासाठी हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. अंजली एवढी सिरियस झाली आहे हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळे चांगलेच घाबरतात. अर्णव म्हणतो, ताई, काय बोलायचं तुला, स्पष्ट बोल. तर अंजली म्हणते, आजकाल आपल्या घरात जे चालू आहे, जे बिझनेसमध्ये चालू आहे ना, ते खूप चुकीचं आहे. हा अर्णव ईश्वरीच्या इन्फ्लुएन्स खाली आलाय आणि आपल्या कंपनीचे फंड तो चुकीच्या कामांसाठी वापरतोय. आणि जर असंच राहिलं तर जेव्हा माझं बाळ या जगात येईल ना, तेव्हा माझ्या बाळासाठी काही राहील असं मला वाटत नाही. त्यामुळे मला या अर्णवच्या प्रॉपर्टीतला 50% हिस्सा हवाय. हे ऐकून अर्णव, ईश्वरी, मामा, मामी, आकाश या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कोणाचा विश्वासच बसत नाही की अंजलीने चक्क अर्णवच्या प्रॉपर्टीतला 50% हिस्सा मागितलाय. अर्णवला काय बोलावं, ईश्वरीला काय उत्तर द्यावं कळतच नाही. सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. मामीचा तर विश्वासच बसत नाही. मामी विचार करते, ही मूर्ख अंजली चक्क प्रॉपर्टीतला 50% हिस्सा मागतीये. मी तर तिला फक्त ईश्वरी विरुद्ध भडकून देत होते, पण त्याचा असा भडका होईल मला माहीतच नव्हतं. आणि मामा हा अंजलीला म्हणतो, अंजली, हे काय बोलतोयस तू? तू प्रॉपर्टीतला 50% हिस्सा मागतीये, पण यामुळे नाती तुटतील, आपलं घर तुटेल, हे तू समजून घे. पण अंजली काहीच बोलत नाही. मामा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अंजली, मला मान्य आहे तुझ्या मनात काहीतरी सुरू असेल, त्यामुळे तू हे बोललीये, पण हे तू रागाच्या भरात बोलतीये. चांगला विचार कर आणि समंजसपणाने निर्णय घे. तर अंजली चिडून म्हणते, नाही मामा, मी समंजसपणानेच निर्णय घेतलाय. खूप विचार करून मी हे ठरवलंय आणि माझ्या हातात काहीच न राहण्यापेक्षा मला माझा हिस्सा मिळालेला बरा. मामी खूप चिडते आणि म्हणते, अंजली, काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? प्रॉपर्टीचे हिस्से नाही नाही, हे खूप चुकीचं आहे. तर अर्णव म्हणतो, मामी तू थांब. आणि तो अंजलीला म्हणतो, ताई, मला कळत नाहीये हे तुझ्या डोक्यात कसं आलं, पण ठीक आहे, आजपर्यंत मी कोणत्याच गोष्टीसाठी तुला नकार नाही दिलाय. तुझी इच्छा असेल तर मी तुला तुझा हिस्सा द्यायला तयार आहे. हे ऐकून ईश्वरी, मामी, मामा यांना जबर धक्काच बसतो.
अंजली चिडून म्हणते, अर्णव मी काय भीक नाही मागते, मी जे मागते ना ते माझ्या हक्काचंच मागतीये. अर्णव म्हणतो, हो ताई, हे सगळं तुझंच आहे. तुझी इच्छा असेल तर मी संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला तयार आहे. 50% नाही तर सगळी प्रॉपर्टी तुझीच आहे, सगळ्यावर तुझाच हक्क आहे. ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि अंजली म्हणते, मला जास्तीचं काही नको आहे, जेवढा माझा हक्क आहे मला तेवढंच हवं आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी आजच वकिलांना कॉल करतो. आपली जी घर आहे, बिझनेस आहे, प्रॉपर्टी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, त्या सगळ्यात मी तुला 50% हिस्सा द्यायला तयार आहे. मामीचा चांगलाच जळफाट होत असतो की हे काय होतं आहे. आणि मामी म्हणते, अंजली हे काय करतेस तू? भावा बहिणीच्या नात्यात फूट पडेल, नाती दुरावतील, संबंध दुरावतील, हे घर तुटेल. परंतु अंजली काहीच ऐकून घेत नाही. आणि अर्णव म्हणतो, जाऊ दे मामी, मी आजपर्यंत माझ्या ताईला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नकार दिलेला नाही आहे आणि या गोष्टीसाठी सुद्धा मी नकार देणार नाही. ताईची इच्छा आहे ना तिला 50% हिस्सा मिळावा, तर मी तो तिला द्यायला तयार आहे. आणि ईश्वरी विचार करते, सर तुम्ही हे खूप चुकीचं करताय. ताईचा गैरसमज होतोय आणि त्या नालायक राजेशने ताईला भडकून दिलंय, म्हणून ताई हिस्सा मागताय आणि तुम्ही त्यांना हिस्सा द्यायला तयार झाला आहात. ही तुमची खूप मोठी चूक होते, मला तुमच्याशी बोलावंच लागेल, असा विचार ईश्वरी करते. आणि मग मामी आकाशचा हात पकडून त्याला रूममध्ये घेऊन येते आणि विचारते, माझा मुलगा असून सुद्धा तू इतका मूर्ख कसा असू शकतोस? आकाश विचारतो, काय झालं मॉम? तर वल्लरी चिडून म्हणते, तेथे डायनिंग टेबलवर अर्णव आणि ती अंजली दोघे प्रॉपर्टीचे हिस्से करत होते. 50-50% दोघे वाटून घेत होते. मग आपण काय इथे फक्त या घराला आणि बिझनेसला राखणदार म्हणून राहिलो काय? तू तुझा हिस्सा का नाही मागितला? तेवढ्यात मामा तेथे येतो आणि हे ऐकून मामाला खूप राग येतो आणि मामा चिडून म्हणतो, वल्लरी आज एकदम योग्य बोललीस तू. आपण आहे ना या प्रॉपर्टीचे फक्त रखवालदार आहोत. या अर्णवच्या प्रॉपर्टीमध्ये आपला 1% सुद्धा हिस्सा नाही आहे, त्यामुळे आपण आपला हिस्सा मागू शकत नाही. मामी चिडून म्हणते, का नाही मागू शकत? मी, माझ्या नवऱ्याने, माझ्या मुलाने या बिझनेससाठी खूप मेहनत घेतली आहे, रात्रंदिवस काम केलं आहे, मग आपला सुद्धा या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे. मामा चिडून म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? या बिझनेसमध्ये आपला 1% हिस्सा नाही आहे. तर मामी चिडून म्हणते, असं का? मग जेव्हा हा बिझनेसच नव्हता, आपण खूप गरीब होतो, अर्णव आणि अंजलीचं शिक्षण झालं होतं, त्यांना बिझनेस सुरू करायचा होता, पण बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा मी माझे दागिने त्यांना दिले होते. तेच दागिने विकून त्यांनी भांडवल उभं केलं आणि आज एवढा मोठा बिझनेस उभा आहे. त्याचं काय? तर मामा चिडून म्हणतो, वल्लरी त्या दागिन्यांचं तर तू बोलूच नको. त्या दागिन्यांचं सत्य ना जेवढं मला माहिती आहे तेवढं तुला सुद्धा माहिती आहे. आणि हे ऐकून मामीची बोलतीच बंद होते, कारण मामी ज्या दागिन्यांबद्दल बोलते ना ते दागिने तिचे नव्हते, तर ते अर्णवच्या आईचे, सात्विकाचे होते, जे सात्विकाच्या मृत्यूनंतर या मामीने लुबाडले होते. आणि वेळेवर तेच अर्णव आणि अंजलीला देऊन तिने स्वतःचा मोठेपणा करून घेतला होता. आणि हे सगळं आकाश ऐकतो आणि म्हणतो, मॉम, डॅड, मी त्या दागिन्यांबद्दल आजपर्यंत अनेक वेळेस ऐकलंय, पण मला ते संपूर्ण सत्य माहीत नाहीये. तुम्ही मला त्या दागिन्यांचं सगळं सत्य सांगा. मामा चिडून म्हणतो, ते तू तुझ्या आईलाच विचार, मी नाही सांगू शकत. असं म्हणून मामा निघून जातो. आकाश विचारतो, मॉम, मला त्या दागिन्यांचं सत्य जाणून घ्यायचं आहे. तर मामी त्याला हात दाखवते आणि मला काही सांगायचं नाही असा इशारा करते. आकाश खूप चिडतो आणि तेथून निघून जातो. मामी चिडलेली असते आणि म्हणते, हा सगळा आहे ना त्या जावई बापूंचा प्लॅन आहे. त्यांना काय वाटलं ते 50% प्रॉपर्टी घशात घालतील आणि मी काय येथे बसू का तशीच? नाही, मी हे होऊच देणार नाही. आता मला असा बॉम्ब टाकावा लागेल ना की या प्रॉपर्टीचे हिस्से मागण्याचा विषयच कायमचा संपून जाईल, असा विचार वल्लरी करते. आणि इकडे अंजली तिच्या रूममध्ये गोळ्या घेत असते. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, अंजली, मी डायनिंग टेबलवर काही बोललो नाही, पण मला आता बोलायचं आहे. तेथे वाद होऊ नये, विषय जास्त चिघळू नये म्हणून मी गप्प राहिलो. पण मला तुला प्रश्न विचारायचा आहे, तू असं का वागतीयेस? आमची अंजली अशी नव्हती. ती स्वतःचा हक्क मागत नव्हती. ती स्वतःच्या भावावर प्रेम करायची, संपूर्ण कुटुंबावर प्रेम करायची. पैसा, संपत्ती याची लालसा तिला कधीच नव्हती. तर लगेचच अंजली म्हणते, मामा, तुला खरं सांगायचं ना तर आजकाल अर्णव त्या ईश्वरीच्या इन्फ्लुएन्सखाली वागतोय आणि त्या ईश्वरीच्या घरचे, तिच्या माहेरचे सगळे खर्च करतोय. तिच्या क्लाउड किचनचा खर्च, तिच्या बाबांच्या ट्रीटमेंटचा खर्च,
असं करून तो आपल्या मेहनतीची कमाई वाया घालवतोय, खैरात वाटतोय आणि मी हे होऊ देणार नाही. मला तर ही भीती वाटतेय, जेव्हा माझं बाळ या जगात येईल तेव्हा त्याच्या हातात काही राहील की नाही आणि एक दिवस ती ईश्वरी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेऊन आपल्या सगळ्यांना बाहेर हाकलून देईल. तुम्ही पाहत राहा. मामा चिडून म्हणतो, अंजली हे तू नाही बोलत आहे, तर तुझ्या तोंडून जावई बापू बोलताय. जावई बापू तुझे कान भरताय आणि तू तसंच बोलतीये. तर अंजली चिडून म्हणते, मामा हा माझ्या आणि माझ्या भावातला प्रश्न आहे. यामध्ये तू माझ्या नवऱ्याला आणू नको. राजेशने माझे कान भरले नाहीयेत, ते मला काहीच सांगत नाहीयेत. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो, ताई तू खरंच खूप चुकीचं वागतीये. तू माझी ताई नाहीये. माझी ताई असं वागूच शकत नव्हती. तू वेगळी कुणीतरी आहेस. तर मामा म्हणतो, नाही आकाश, तू अंजलीला काही बोलू नको, कारण तिचं आणि आपलं कोणतं नातं नाहीये. ती आणि तिचा भाऊ आणि तिचा नवरा काय करायचं ते करून घेतील. आपण काय तिचे कोण आहोत का ती आपलं ऐकून घेईल. आपण तिच्याबद्दल बोलायचं नाही, आपण या प्रॉपर्टीबद्दल बोलायचं नाही, आपण तिच्या नवऱ्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण आपला तसा हक्कच नाहीये ना. असं म्हणून मामा खूप दुःखी होतो आणि तेथून निघून जातो. आकाशसुद्धा अंजलीला ठणकावून सांगतो, ताई तुला आज कळत नाहीये, पण एक ना एक दिवस तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होईल, हे लक्षात ठेव. आकाशसुद्धा तेथून जातो. तर अंजली म्हणते, मला नाही तर तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल. एक ना एक दिवस ती ईश्वरी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि तुम्हाला घराबाहेर काढेल ना, तेव्हा तुम्हाला त्या ईश्वरीचं खरं रूप कळेल. असा विचार अंजली करते. तर इकडे अर्णव हा शिर्केला कॉल करतो आणि सांगतो, आत्ताच्या आत्ता आपल्या सगळ्या वकिलांना कॉल करा. हे घर, बिझनेस, इन्व्हेस्टमेंट जेवढ्या काही आपल्या प्रॉपर्टी आहेत ना, त्याचे पेपर्स तयार करा आणि माझ्या नावावर 50% आणि ताईच्या नावावर 50% अशी प्रॉपर्टीची विभागणी करा. ईश्वरी हे सगळं ऐकते आणि ईश्वरी अर्णवला विचारते, सर तुम्ही हे काय करताय? अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मी तेच करतोय जे ताईला हवंय. ताईने आजपर्यंत माझ्याकडे जे जे मागितलंय ते सगळं मी तिला दिलं आणि आता तिला 50% हिस्सा हवाय ना, तो सुद्धा मी तिला देणार आहे. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर माझं ऐकून घ्या. ताईचे कान भरलेत त्या नालायक राजेशने. हा सगळा त्या राजेशचा प्लॅन आहे आणि जर तुम्ही ताईच्या नावावर 50% प्रॉपर्टी केली ना, तर तो राजेश ती सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल. तुम्ही पहा, त्या राजेशकडे सध्या 1 रुपया नाही आहे, तरी तो आपल्याला जड जातोय आणि जर त्याला 50% प्रॉपर्टी मिळाली तर तो आपली काय अवस्था करेल याचा विचार तुम्ही करा. पण अर्णव म्हणतो, नाही मी सिंदोर, मला दुसरं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. मला फक्त माझ्या ताईची इच्छा पूर्ण करायची आहे. मी माझ्या ताईच्या नावावर 50% प्रॉपर्टी करणारच. ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव म्हणतो, नाही मी सिंदोर, काही बोलू नकोस आणि अर्णव तेथून बाहेर पडतो. ईश्वरीला खूप टेन्शन येतं की आता पुढे काय करायचं. इकडे आकाश हा नम्रताला भेटायला बोलवतो. नम्रता तेथे येते आणि आकाश तिला घट्ट मिठी मारतो. नम्रताला समजतं आकाश खूप टेन्शनमध्ये आहे. नम्रता विचारते, काय झालं आकाश सर? तर आकाश तिला घरात झालेला सगळा प्रकार सांगतो. ताईने दादाकडे 50% प्रॉपर्टीतला हिस्सा मागितला आहे. घरामध्ये खूप टेन्शन आहे आणि मॉम म्हणतीये मी सुद्धा माझा हिस्सा मागायला हवा. तेव्हा नम्रता आकाशला शांत करते आणि विचारते, पण सर तुम्हाला काय हवं आहे? तर आकाश सांगतो, मला प्रॉपर्टीतला हिस्सा नको आहे, मला फक्त घरात शांती हवी आहे, आमच्या घरात प्रेम हवं आहे. नम्रता ही आकाशला समजावून सांगते, आकाश सर मग नका टेन्शन घेऊ, चांगल्या माणसांबरोबर कधीच वाईट घडत नाही आणि तुमची इच्छा आहे ना सगळं काही चांगलं व्हावं, घरात आनंद राहावा, तर नक्कीच तसं होईल, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून नम्रता आकाशच्या गालावर प्रेमाने हात ठेवते. आकाशसुद्धा शांत होतो. नम्रता त्याला धीर देते. तर इकडे वल्लरी ही राजेशला कॉल करते आणि विचारते, जावई बापू हे सगळं काय सुरू आहे? राजेश विचारतो, काय झालं मामी, काय सुरू आहे, काय विचारताय तुम्ही, मला तर कळतच नाहीये. तर लगेचच मामी चिडून म्हणते, तुमची नाटकं बंद करा. अंजलीने अर्णवकडे प्रॉपर्टीतला 50% हिस्सा मागितला आहे आणि मला माहिती आहे हे सगळं तुमचं कट कारस्थान आहे. तुम्ही अंजलीला असं करायला सांगितलं आहे. तर राजेश म्हणतो, हां अंजलीने 50% हिस्सा मागितला? नाही मामी, मी तर असं काहीच सांगितलं नाही. आणि ठीक आहे ना, मागितला तर मागितला, तुम्ही सुद्धा तुमचा हिस्सा मागा. तसं पण आपण ठरवलं आहे ना, आपण पार्टनर आहोत, सगळं सेम टू सेम करायचं. तर मामी चिडून म्हणते, मी इतकी वर्ष चांगुलपणाचं जे नाटक करते ना, ते प्रॉपर्टीतला 50% हिस्सा घेण्यासाठी नाही. मी अर्णवला हिस्सा नाही मागू शकत. त्यामुळे तुम्ही आता हे सगळं बंद करायचं. तर राजेश म्हणतो, मामी मला थोडं महत्त्वाचं काम आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. असं म्हणून तो फोन कट करतो
आणि अंजलीने 50% हिस्सा मागितलाय हा विचार करून खूप खुश होतो. तर मामी म्हणते, जावई बापू तुम्हाला काय वाटतं, मला कळत नाहीये का, हा सगळा तुमचाच डाव आहे. तुम्ही डबल गेम खेळताय, पण मी सुद्धा तुम्हाला 50% हिस्सा मिळू देणार नाही. आता मी काय करते ना ते तुम्ही पाहतच राहा. फ्रेंड्स, पहिल्यांदाच मामी जे काही करणार आहे ना ते सगळ्या प्रेक्षकांना आवडेल एवढं मात्र नक्की. आणि इकडे ईश्वरी ही सुप्रियाला कॉल करते आणि सुप्रियाला घरात काय घडलं, अंजलीने 50% हिस्सा मागितला हे सांगते. सुप्रियाला सुद्धा धक्काच बसतो आणि सुप्रिया विचारते, पण असं कसं झालं, अंजलीताईंचा स्वभाव तर खूप छान आहे. ईश्वरी सांगते, हो आई, त्यांचा स्वभाव छानच आहे, परंतु त्यांचा तो नालायक नवरा आहे ना राजेश, त्याने त्यांचे कान भरले आहेत आणि काय करावं मला कळतच नाहीये. सुप्रिया ईश्वरीला समजावून सांगते, ईश्वरी, जेव्हा कोणतीही स्त्री लग्न करते तेव्हा लग्न करताना ती 7 वचनं देते. आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देते, प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं वचन देते. आणि आता तुला या संकटाला सामोरं जायचं आहे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्कीच असं काहीतरी करशील ज्यामुळे सुवर्ण मध्य गाठला जाईल. ना प्रॉपर्टीचे ना घराचे हिस्से होतील, ना घरामध्ये वादविवाद होतील. आता तुलाच हे करून दाखवायचं आहे. ईश्वरी विचारते, पण आई, माझं डोकंच चालत नाहीये. अर्णव सरांनी 50% हिस्से द्यायला तयारी दाखवली आहे. त्यांनी वकिलांना सुद्धा सांगितलंय. आता मी काय करू शकते. सुप्रिया तिला समजावून सांगते, ईश्वरी, आधी तर तू शांत हो, शांत डोक्याने विचार कर, तुला नक्कीच मार्ग सापडेल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे नक्कीच करू शकते. ईश्वरी म्हणते, ठीक आहे आई. आणि तेवढ्यात नम्रता तेथे येते. नम्रताने सुप्रियाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ईश्वरी तिच्या लाडक्या गणूबाप्पाकडे येते आणि गणूबाप्पाच्या डोक्यावर एक फूल ठेवते आणि म्हणते, गणूबाप्पा, आजपर्यंत माझ्यावर खूप संकट आली, या घरावर खूप संकट आली, परंतु हे आजपर्यंतचं सगळ्यात मोठं संकट आहे. भावा बहिणीमध्ये मोठा वाद झालाय, घराच्या संपत्तीच्या वाटणीपर्यंत गोष्टी गेल्या आहेत आणि मला हे होऊ द्यायचं नाहीये. आता तुम्हीच मला मार्ग दाखवा, या संकटातून मी कसं बाहेर पडायचं. आणि तेवढ्यात गणूबाप्पाच्या डोक्यावरील फूल खाली पडतं. ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते, गणूबाप्पा, खरंच तुम्ही मला मार्ग दाखवला, तुमचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. आणि ईश्वरीला आठवतं की सुप्रिया काय बोलली होती, की 7 फेरे घेताना आपण काय वचन देतो. आणि तेवढ्यात ईश्वरीला एक कल्पना सुचते. आता ईश्वरीला काय आयडिया सुचली आहे ते आपल्याला कळलं नाहीये, पण ईश्वरी नक्कीच अर्णवला या अंजलीच्या नावावर 50% प्रॉपर्टी करू देणार नाही एवढं मात्र खरं. कारण ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. ईश्वरी खूप खुश झालेली असते. याचा अर्थ हे सगळं थांबवण्यासाठी तिला एक आयडिया सापडली आहे. तर इकडे नम्रतासुद्धा खूप टेन्शनमध्ये असते आणि सुप्रियाला सांगते, तुला आता ईश्वरीने सगळं सांगितलंच असेल. अर्णव सरांच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की माझं आणि आकाश सरांच्या लग्नाचं काय होईल, आमच्या प्रेमाचं काय होईल. सुप्रिया विचारते, नमू, तुझं प्रेम इतकं तकलादू आहे का. तर नम्रता सांगते, नाही आई, माझं प्रेम तकलादू नाहीये, माझ्या प्रेमात खूप ताकद आहे. सुप्रिया तिला समजावून सांगते, आहे ना ताकद, मग नको काळजी करू. ज्या प्रेमात ताकद असते ना ते प्रेम कितीही मोठं वादळ आलं, कितीही संकट आली ना तर त्या सगळ्यांना पचवू शकतं. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या सगळ्या काळामध्ये तुला एकच काम करायचं आहे, तुला आकाशबरोबर एकदम खंबीरपणे उभं राहायचं आहे, त्यांना साथ द्यायची आहे. आणि तू त्या घराची काळजी करू नको, तेथे ईश्वरी आहे आणि ईश्वरी या प्रत्येक संकटातून मार्ग काढेल असा माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा कधी संकट येतं ना तेव्हा ईश्वरी खंबीरपणे त्या संकटाला सामोरी जाते आणि ते संकट परतून लावते. त्यामुळे तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. नम्रताला सुद्धा हे पटतं आणि मग दुसरा दिवस उजाडतो. अर्णव त्याचं काम करत असतो. अंजली तेथे येते आणि विचारते, अर्णव, काल मी तुला प्रॉपर्टीबद्दल सांगितलं होतं, तू काही केलंस का. अर्णव सांगतो, हो ताई, मी वकिलांना सांगितलंय, वकील सगळे पेपर्स बनवत आहे, परंतु हे खूप मोठं काम आहे, त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण काम होऊन जाईल, तू काळजी करू नको. तेव्हा अंजली म्हणते, अर्णव, तुला वाटत असेल की काल मी रागारागात बोलले, परंतु मी खूप सिरियस आहे आणि मला माझा अर्धा हिस्सा हवा आहे. तेवढ्यात मामी तेथे येते आणि मामी हे सगळं ऐकते. मामी विचार करते, मला वाटलं होतं ही अंजली रागाच्या भरात हे बोलतीये, पण ही तर सिरियस आहे, हिला 50% हवा आहे आणि मी तिला तो 50% हिस्सा मिळू देणार नाही असा विचार मामी करते. अर्णवसुद्धा अंजलीला म्हणतो, ताई, मी सुद्धा खूप सिरियस आहे आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, तू काळजी करू नको.
तुला आपल्या बिझनेसमधला, या घरामधला, इन्व्हेस्टमेंटमधला सगळा 50% हिस्सा मिळेल आणि मी त्यासाठी सगळे डॉक्युमेंटेशन करून घ्यायला सांगितलं आहे. सगळे प्रयत्न सुरू आहेत. अंजली म्हणते ठीक आहे, जेव्हा वकील येतील तेव्हा मलासुद्धा बोलव, कारण मलासुद्धा त्यांना काही अटी सांगायच्या आहेत. माझ्या मनाबद्दल, माझ्या मनाने काही चेंजेस करायचे आहेत ते त्यांना सांगायचं आहे. अर्णव म्हणतो ठीक आहे. अंजली तेथून निघून जाते. मामीने हे सगळं ऐकलेलं असतं. अर्णवला खूप वाईट वाटतं आणि अर्णव विचार करतो, ताईच्या मनात अचानक 50% हिस्सा मागावा असं का आलं. आता ईश्वरीने अर्णवला सांगितलंय की ही गोष्ट त्या राजेशने अंजलीच्या मनात भरली आहे, तरीसुद्धा अर्णव डोळे मिटून बसलाय. अर्णवला हे सुद्धा माहिती आहे की अंजलीच्या नावावर 50% हिस्सा केल्यावर हा राजेश सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि मजा मारेल. तरीसुद्धा अर्णव बहिणीच्या प्रेमात आंधळा बनवून सगळं काही चुकीचं करतोय एवढं मात्र नक्की. आता ईश्वरी आणि मामीने त्याला थांबायला हवं, नाहीतर अर्णव स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारून घेईल यात शंका नाही. आणि मामीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि मामी म्हणते, नाही अंजली, मी तुला अर्णवच्या प्रॉपर्टीमधला 50% हिस्सा घेऊ देणार नाही. इतक्या वर्षांपासून मी मेहनत करतेय ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी, आणि ही सगळी प्रॉपर्टी मी त्या जावई बापूंच्या घशात जाऊ देणार नाही. हा सगळा त्या जावई बापूंचा प्लॅन आहे ना. पहा, मी त्यांचे दात आता त्यांच्यात घशात कसे घालते ते. मी आता या घरात एवढा मोठा बॉम्ब टाकणार की या 50% प्रॉपर्टीचा विषय कायमचाच मिटून जाईल असा विचार मामी करते. म्हणजे एकीकडे मामीने ठरवलंय की ही 50% प्रॉपर्टी ती अंजलीच्या नावावर होऊ देणार नाही, आणि दुसरीकडे ईश्वरीने ठरवलंय ही 50% प्रॉपर्टी ती अंजली आणि राजेशच्या घशात जाऊ देणार नाही. मग आता या दोघी मिळून काय करताय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि अर्णव मात्र दुःखी झालाय. ताई जो बोलोगी वो मैं करूंगा असं म्हणत तो ताईच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करायला तयार झालाय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. अर्णवने आपल्या बहिणीसाठी अर्धी प्रॉपर्टी तिला द्यायचं ठरवलंय, पण ही प्रॉपर्टी अंजलीच्या हातात गेल्यावर त्या राजेशच्या घशात जाणार आणि प्रॉपर्टीचा बट्ट्याबोळ होणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ईश्वरी आणि वल्लरी प्रयत्न करताय की या वाटण्या व्हायला नको. मग आता या वाटण्या होतील की नाही हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे, कारण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रॉपर्टीच्या वाटण्या करण्यासाठी वकील आलेले असतील, अंजली ईश्वरी मामा तेथे बसलेले असतील, आणि तेवढ्यात अर्णव म्हणेल, मला खूप महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर चाललोय. अंजली अर्णवला थांबवणार आणि विचारणार, अर्णव कुठे चाललायस? तर अर्णव म्हणेल, ताई मला खूप महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. तर अंजली चिडून म्हणेल, अर्णव तू हे सगळं जाणून बुजून करतोय ना. काल मी तुला म्हणाले प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, तेव्हा तर तू हो म्हणाला, पण रात्रीतून या ईश्वरीने तुझे कान भरले की नाही अर्णव सर, अंजली ताईच्या नावावर प्रॉपर्टी करू नका, म्हणून तू आता प्रॉपर्टी माझ्या नावावर न करता येथून चाललाय. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसणार. पण ईश्वरी बिचारी खूप चांगली आहे, ती स्वतःच्या खास नंदेला उलट उत्तर देत नाही. अर्णव अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करेल, ताई असं काही नाहीये, मला ईश्वरीने काही नाही सांगितलंय, पण मी नाही थांबू शकत, मला बाहेर जावं लागेल. आणि अर्णव हा चक्क बाहेर निघून जाईल. त्यामुळे अंजलीला जबर धक्काच बसेल. ईश्वरी ही अर्णवच्या मागे मागे येईल आणि विचारेल, काय झालं सर, तुम्ही कोठे जाताय? तर अर्णव हा ईश्वरीला म्हणेल, मी सिंदूर, म्हटलो ना मी नाही सांगू शकत, मला खूप अर्जंटली बाहेर जायचंय. असं म्हणून अर्णव ईश्वरीला काही न सांगता गाडीत बसेल. तेव्हा ईश्वरी विचारेल, सर काय झालंय, तुम्ही मला सांगा, मी येऊ का तुमच्याबरोबर? परंतु अर्णव हा ईश्वरीला नाही म्हणणार, गाडी सुरू करणार आणि तेथून निघून जाणार. त्यामुळे ईश्वरीला सुद्धा जबर धक्का बसेल की जे अर्णव सर कालपर्यंत ताईच्या नावावर प्रॉपर्टी करायला तयार होते, त्यांनी सगळी प्रोसिजर तयार करून घेतली आणि अचानक ते कोठे गेले आहेत? त्यांना इतकं काय महत्त्वाचं काम आलंय जे बाहेर जात आहे? अंजली ताईला सुद्धा नाही सांगितलं, मला सुद्धा नाही सांगितलं. मग अर्णव नेमका गेला कुठे हा प्रश्न फक्त ईश्वरी आणि अंजलीला नाही तर सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा पडणार आहे. मग हा नेमका ट्विस्ट काय आहे? हा बॉम्ब खरंच मामीने तर नाही फोडलाय ना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.